बया लय भूक लागली. नाम्याला पण भूक लागली असेल. सकाळपासून नाम्या उपाशी गेलाय. अजून त्यानं खाल्लं असेल का नसेल की. त्याला फोन करून विचारते. आणि जर जेवला नसेल ना त्याला असं झापते का नाही. एक तर मला बी उपाशी ठेवली आणि स्वतः बी उपाशी राहिलाय. त्याला झापत्यात चांगलं. टाव 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 चिक. वा सगळा संपलाच्या मायला. आणखीन थोडी चढायला पाहिजे. बकुळीला चकली देऊन तर आलो एवढ्या लांब. आता म्हणजे कोणी बघू नये म्हणजे झालं. नाही तर माझी बायको लय वक्ती आहे. मारी ती मला. तर डाऊट येऊ नये म्हणून ह्याच्यात भरून आणलंय मी अर्ध. त्याच्यातलं आणतो बाकीचं. देशी म्हणजे देशीच असते बाबा. फोन व्हायला बकुळीचा फोन. अर्धी तर इथंच उतरली माझी. हा हॅलो हॅलो बोल की बकुळे. काय करायलास नाम्या. हा इथं आलोय ग जरा बाहेर आलोय थोडं. अरे बाबा सकाळपासून उपाशी आहे मी. तुला काय कळते का नाही. अकलीचा भाग वगैरे काय आहे का नाही. अरे बायको उपाशी आहे. तुला काय जेवायचंय नाही जेवायचं काय विचारतात का नाही. सांग बरं मला. अगं थोडं इम्पॉर्टंट काम होतं म्हणून आलो होतो बाहेर इकडं. काय काम आहे एवढं. माझ्यापेक्षा जास्त काम इम्पॉर्टंट आहे का तुला. काय काम करायलास ते सांग पहिलं मला. अगं तसं नाही ग बाई. तुझ्याच कामासाठी आलो होतो इकडं. अगं तुला त्या दिवशी त्या सोनारच्या दुकानात हार आवडला नव्हता का. सोन्याच्या दुकानातला हार. आवडला होता ना. हा तीच घ्यायला आलोय बघ. तुला नसेल आवडत तर येतो वापस मग लगेच मी. नाही 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 थोडा हार घे आणि पैसे दे आणि मग पुन्हा ये माझ्यासाठी हार घेऊन. बया मला लय आवडला होता बघ नाम्या. हा आता डिस्टर्ब करू नको. मी सिलेक्शन करायला लागलोय हाराचं. हा ठेवू का. नाही 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 अजिबात डिस्टर्ब करत नाही. बरे ठेवू का. हा ठेव ठेव. बया माझा नवरा किती चांगला आहे ना. माझ्यासाठी सोन्याचा हार घेऊन यायलाय. मध्ये अगं मध्ये सोन्याचा हार घालला मी. लय पागल आहे बकुळी. म्हणाल त्याच्या दिवशी आईला आणखी एक दिवशी आणायची का बरं. एवढी संपितो आधी.